सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनवायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. हाय, हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? सर्व ठीक असतील अशी मी आशा करते. सकाळी सकाळीने सर्व घरातले पहिले मी कामं आवरून घेतले, कारण की आज आहे ना आरू पण लवकर निघून गेली होती थोडीशी. त्याच्यामुळे ना मग मी लवकरच उठून सर्व कामं आवरून घेतलं. आणि आज डब्बा काही तिला एवढा द्यायचा नव्हता. तिला मी फक्त आज पोहेच बनवून दिले होते. आणि तिला आहे ना साऊथ लुक करून जायचं होतं, त्याच्यासाठी ना मी तिला ना साडी नेसून दिली होती. आणि साऊथ साडी नेसून दिली. मी आज पहिल्यांदाच साऊथ अशी साडी नेसून पाहिली. मोबाईलवर बघूनच तिला साडी घालून दिली. तिला आहे ना साडी घालायला फार आवडतं, पण मीच तिला घालून देत नाही. पण ती म्हणे मला घालून जायचं, कारण की सर्व घालून जाणार आहे. त्याच्यामुळे तिला साऊथ लुक करून दिला. बघा, खूप छान दिसत होती आरो पण त्या दिवशी. मुलींचं कसं असतं, सर्व जणांनी घातलं का तर त्यांना पण घालायचं असतं. त्याच्यामुळे ना म्हटली चल जाऊन दे. आणि तिला साऊथ घागरा घ्यायचा होता, पण मी घेतलाच नाही. पण असं पण छान वाटतं, त्याच्यामुळे काही घागऱ्याची गरज नाही, कारण की नंतरून आहे ना तोच घागरा घालावला होता. मग साडीचा तरी वेगवेगळा चेंज लुक करता येतो. बघा, खूप सुंदर दिसत होती आरो त्या दिवशी. आणि खरंच छान वाटत होतं. तिला म्हणते खूप छान दिसते, बघा कशी दिसते आरो, तुम्ही पण सांगा. आज आहे ना तिला टिफिनला फक्त पोहेच दिले, कारण की सकाळी तिचं आवरून द्यायचं होतं ना, त्याच्यामुळे ना माझा स्वयंपाक झाला नसता, त्याच्यासाठी मी तिला पोहेच दिले. आणि यांच्यासाठी आणि मामांसाठी ना मी अंडे उकडत ठेवत होती. आणि फक्त ते दोघंच खातात आमच्या घरात, बाकीचं कोणीच खात नाही. मी पण खात नाही आणि आत्या पण खात नाही. आम्ही नॉनव्हेज खात नाही. आणि फक्त मामा आणि हे दोघंच खातात. आणि अंडे उकडावायचं ना मी ते ऑनलाईन घेतलं होतं, खूप छान निघालं. पण तिथं थोडं सॉकेट खराब झालेलं होतं ना, त्याच्यामुळे ना लवकर लागत नव्हतं. हे बघा, तर स्वामी पण मी देवपूजा करत होतो, तो पण आला. देन त्याला पण अशी चांगली सवय, आता देवपूजा करत असला का येऊन बसतो. आणि त्याला म्हटलं जे जे करतो तो जे पण छान करतो. इकडे बघा, मी आता त्याला टीका लावला तर मग त्याला मला पण लावायचा होता. हे बघा, तर म्हणजे त्याला असं वाटतं का मी पण लावलं पाहिजे. आणि त्याला टीका लावायला बसला का तो किती वेळ ना ते कुंकवाशी खेळत बसतो. आणि चला, तर अशा प्रकारे पण त्याला ते थोडीशी सवय लागते, काही नाही एवढं दुसरं. आणि एक तर सवय लागली का मग तो बरोबर जातो. आणि असं दिवसातून तो किती टाईम देवाराजवळ जाईल आणि माथा टेकविल, त्याचा असंच असतं त्याचं. आणि आपण त्याला म्हटलं ना सर्वांच्या पाया पडतो, तो सर्वांच्या पण पाया पडतो. ते बघा, आता लाईटर काढून नंतर पण दिवस उठून पाहत होतं. हे म्हशींचं आणि गाईंचं शेणखत आहे. ते ना गोठ्यामागेने एक मोठा खड्डा केलेला आहे, आणि त्या ठिकाणी ना सर्व शेण टाकलं जातं. आणि ते पाणी पडतं ना, म्हणजे त्यांना पाणी पाजल्यावर म्हशींना गाईंना पाणी पाजलं आणि त्या धुतल्या का ते सर्व पाणी ना शेणखतात जातं ना, त्याच्यामुळे नाही सर्व शेण बाहेर काढावं लागतं. जवळजवळ 1 वर्ष झालं तसं खत काढलेलं नव्हतं, आणि तेवढं 1 वर्षाचं खूप सारं खत साचलेलं आहे. हे तर थोडंच मी थोडंसं तुम्हाला दाखवलं, इतकं सारं होतं का जागा पण नव्हती. त्याच्यासाठी ना दुसऱ्या ठिकाणी टाकायला लागलं. आणि हे खत आहे ना बागायतदार घेऊन जातात, म्हणजे म्हणजे जे द्राक्ष करतात ते आणि जे टमाटे करतात ना ते घेऊन जातात खत पूर्ण. आणि हे बाहेर काढल्यामुळे ना रस्त्यावर असल्यामुळे ते सर्वांना दिसतं, पण त्याच्यामुळे ना ते रस्त्यावर काढून घेतात. दुसऱ्या खतांपेक्षा ना शेणखतांमध्ये खूप पावर असतो, त्याच्यामुळे ना शेणखत आहे ना प्रत्येक शेतामध्ये टाकलं जातं. आणि जेणेकरून आहे ना आपलं पीक पण व्यवस्थित आणि चांगलं येतं, त्याच्यासाठी ना शेणखताचा वापर केला जातो.
आज आहे ना आत्या पण घरी नव्हती, त्याच्यामुळे ना मी थोडंसं व्हिडिओ घेतला, नाही तर ते पण घेता आलं नसतं. मला ब्लाऊज शिवायचं होतं. इकडं बघा आरोहीला दुसऱ्या दिवशी तिला भूत बनून जायचं होतं शाळेत, ती आधीच भूत बनली होती आणि स्वामी इतका हसत होता ना, मला पण हसं आवरत नव्हतं. हे कॅमेरा होता. चला म्हणते, चला थोडंसं ना आपण पण त्याचा क्लिप घ्यावा, कारण की म्हटली तेवढीच थोडीशी आठवण म्हणून, दुसरं काही नाही ना. आता संध्याकाळची वेळ होती, संध्याकाळच्या वेळेस आहे ना अरुणी घरात पूर्ण झाडून घेतला आणि मी ना एक पोछा मारून घेतला, कारण की खूप घाण होते, धूळ येते आणि त्याच्यामुळे ना सकाळ संध्याकाळ पोछा मारावाच लागतो त्याच्यामुळे. आणि नंतरून संध्याकाळी अरुणी दिवाबत्ती पण मस्त करून घेतली, स्वामी पण तिच्या सोबत दिवाबत्ती करायला आला. तर तो काय करतोय, सर्व देव आहे ना खाली काढून घेतोय आणि आता लाईट नाही आहे त्याच्यामुळे अंधार दिसते तुम्हाला. अरुणी पूर्ण घरात आहे ना धूप अशी फिरवून घेतली, कारण की तिला आहे ना कधी कधी खूप वेळ येतं का केलं तर खूपच चांगलं करते, नाही तर काहीच करणार नाही अशी आरो. तिला वाटलं ना तर तिच्या मनात आलं तर ती करते, नाही तर काहीच करणार नाही. आणि आता आहे ना ती स्वयंपाकाला पण म्हणते मला मम्मी तुला मदत करायची, तरी तिला मी ओरडत होती का नको तू आता आहे ना फक्त स्वामीला सांभाळ, माझी मी करते. पण ती ऐकायलाच तयार नाही, मला पण करायचं आहे म्हणते. म्हणजे चल ठीक आहे कर मग. आणि चला यातूनच लहान मुली शिकतात, दुसरं काही नाही. आपल्याला बरं वाटलं नसलं तर काही नाही, तर तेवढीच त्यांची मदत होती. त्याच्यामुळे ना तिला येतं पण आता थोडंफार आहे ना तिला साध्या साध्या भाज्या पण बनवता येतात, भात पण बनवता येतो. फक्त ते शिजलं का नाही वगैरे तेवढं कळत नाही, पण फोडणी द्यायचं काम आहे ना ती बरोबर करते. खीर बनवायची होती ना, खिरीसाठी ना मी विकत्रीच्या ज्या शेवया असतात ना त्या आणलेल्या. तर किती 25 रुपयालाच पॅकेट आहे त्याच्यामध्ये. त्या व्यवस्थित आहे ना तुपात भाजून घ्यायच्या आपण, आणि नंतर ना दूध आहे ना चांगलं गरम करून घेतलं आणि ते खिरीत टाकून घेतलं. आपल्याला चवीनुसार आहे ना, आपल्याला जेवढी वाटेल ना तेवढी साखर टाकायची. कोणाला जास्त गोड आवडतं, कोणाला फिक्का आवडतं, तर तुम्हाला ज्याप्रमाणे आवडेल ना त्याप्रमाणे साखर टाकून घ्यायची. त्यांच्या कस्टर्ड पावडर असली ना ती टाकली तरी चालेल. आणि आता जायफळ आणि वेलची कुटून घेतली होती ना ती पण टाकून घेतली आणि चांगली ना उकळी येऊन द्यायची आणि मस्त व्यवस्थित घट्ट होते. त्याच्यामध्ये तुम्ही रवा वगैरे काही नाही टाकलं तरी एकदम मस्त घट्ट होते आणि एकदम टेस्टी होते. आणि आता आहे मी बाकीचा पसारा आहे ना सर्व इथला आवरून घेते पहिल्यांदा, कारण की किचनवर आहे ना मला जास्त पसारा असला का काम सुचत नाही. त्याच्यामुळे ना मी काही केलं ना तर पहिले तेवढं किचन आहे ना आवरून घेते आणि नंतरून दुसरं काम करायला घेते. जागच्या जागी ना ज्या लागणार नाही ना त्या वस्तू लगेच ठेवून देते आणि एक कपडा आहे ना लगेच मारून घेते, कारण की किचनवर आहे ना आपण करताना काही पडत असतं ना त्याच्यामुळे. आणि आता आहे ना त्यांना तणस टाकवायचं होतं ना मशीनला, तर ते मी तोडून देत होते आणि ते वाहून घेत होते.
दुसरं काही नाही करत. मला पण एवढं काम आहे ना 100% असतं. तणच तोडून द्यायचं आणि नाही तर कुटी भरून द्यायचं. दुसरं काम मी काही येत पण नाही मला. पण मी तेवढं येतं ना तेवढं त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करते. मला पण खरं तर दिवसभर पण वेळ नाही राहत. मग संध्याकाळी थोडंसं वेळ भेटला तर मी त्यांना करते, नाही काम करू म्हणजे मदत करते. आणि नसली तर वेळ तर मी ते पण नाही करत. आज थोडा वेळ होता म्हणून केलं. कारण की मामांची पण तब्येत बरी नाही आहे. माझा पण आवाज आहे ना असा मध्ये चेंज होतोय कारण की घसा आहे ना अजून पण ठीक झालेला नाही आहे. त्याच्यामुळे कारण की खूप दिवस झाले गोळ्या औषधं पण खूप घेतली पण फरक काही पडला नाही आहे. आता बघू कधी फरक पडतो. मधीच चेंज होते. आणि बटाटे उकडले होते ना ते पण व्यवस्थित सोलून घेते. नारू आहे ना कापून देत होते आणि मध्ये तिला चटके पण लागत होते. आता लहानपणी आपण पण असंच करायचो, चटके घेत शिकलो. नाहीतर तसं आपण कोणी शिकत नाही. आरूला म्हटले चल आणि ती म्हणे मम्मी मी भाजी घालते, पण मी तिला काही घालून दिली नाही. माझे मीच केले. पण तिचं चाललं होतं. ते पहिले ना कढईत तेल टाकून घ्यायचं आहे आणि नंतरून त्याच्यात थोडेसे जिरे टाकायचे आपल्याला पाहिजे तसं. तिने भरपूरच टाकले होते. तिला काही करायला लावलं का ती अशी थोडक्यात जास्तच करते. तुम्हाला याच्यात आहे ना तेल जास्त दिसत असेल पण तेल जास्त नाही आहे. परत बारीक चिरलेला कांदा चिरून टाकायचा आहे. कढीपत्ता टाकायचा आहे. जास्त काही टाकायचं नाही. एकदम साधी सिंपल आपल्याला उकडून बटाट्याची रश्श्याची भाजी करायची आहे. कढीपत्ता टाकून दिल्यानंतर व्यवस्थित आहे ना कांदा परतून घेतला. कधी पण आहे ना कांदा परतवताना ना थोडंसं मीठ टाकायचं जेणेकरून कांदा आहे ना पटकन परतला जातो. तर 2 चमचे ना मी काळा मसाला टाकला होता. चमचा बारीक आहे. तर तुम्ही मसाला एवढे 2 चमचे टाकले. आणि परत 1 चमचा मिरची आणि थोडीशी हळद टाकलेली आहे. टॅमॅटो आणि कोथिंबीर आहे ना ते पण टाकून व्यवस्थित परतून जोपर्यंत तेल सुटत नाही ना तोपर्यंत परततायचं आहे. बटाटे चिरलेले होते ना ते पण टाकून घेतले आणि त्याच्यात आहे ना गरम पाणी टाकायचं आहे. थंड पाणी टाकायचं नाही. गरम पाण्याने ना कधी पण भाजीला ना टेस्ट येते. त्याच्यासाठी ना गरम पाणी करून टाकायचं आहे कोणत्या पण भाजीमध्ये. चवीनुसार तुम्हाला मीठ टाकायचं तुम्हाला लागेल तसं. आणि चपात्या करायच्या होत्या पण चपाती न करता आहे ना त्याच्या आम्ही पुऱ्या केल्या. अचानक करायला घेतल्या ना अचानक प्लॅन चेंज झालेला आहे. तसं करायचा काहीच प्लॅन नव्हता ना अचानक उकडून बटाट्याची भाजी पण केलेली होती, खीर पण केलेली होती. मग आरोच चाललं होतं मम्मी पुरीच कर म्हणून मी पुऱ्या पण तळायचा तिचा प्रयत्न चालू होता. पण तिला मी खूप ओरडली पण तरी पण तिने ना माझ्या हातातून घेऊन पुऱ्या तळल्याच. खूप आणि साधं पीठ मळलेलं होतं तरी असं टम्म अशा पुऱ्या फुगल्या आणि खूप टेस्टी पण झालेल्या होत्या. त्याच्यामध्ये ना काहीच नव्हतं टाकलेलं. कोणी सोड्या खार टाकतं, कोणी मैदा घेतं. म्हणजे तसं मी काहीच नाही. फक्त आपली चपातीचं पीठ होतं ना त्याच्याच लगेच पुऱ्या केल्या. त्याला काही मी पहिले ना त्यात थोड्या सोड्या खार टाकायची. पण आता आहे याच्यापुढे कधी सोड्या खार पण टाकणार नाही काहीच नाही. इतकं छान पुऱ्या झाल्या होत्या ना. अचानक प्लॅन झाला ना अचानक पुऱ्या केल्या त्याच्या. खूप छान आणि टम्म अशा फुगलेल्या होत्या. इकडं बघा स्वामी आणि वंश आहे ना खेळत होत्या. मी भांडी घासलेली ना ते मी खाली ठेवले. तर ठेवूनही उपयोग नाही झाला कारण की स्वामीने काय केलं सर्व भांडे ना खाली काढतो आणि परत ठेवून देतो. त्याचं आहे ना तसंच चालू होतं आणि खूप आवाज येत होता म्हणून थोडा आवाज आहे ना मी बंद केला. नाही तर पहिल्यांदा आवाज ठेवलेला होता पण खूप भांड्यांचा आवाज येत होता आणि त्याच्यामुळे बंद करून टाकला. त्यांनी बघा पूर्ण पाटीतले भांडे ना खाली काढून घेतले. वंश कधीत होता आणि नंतर पूर्ण पाटीतले भांडे ते जेवढे काढले होते त्यांनीच तेवढे पण ठेवून दिले. म्हणजे तो करतो म्हणजे काही वस्तू ना बाहेर काढतो पण त्याच्या पद्धतीने तो परत नेऊन ठेवतो. काढतो पण आणि ठेवतो पण. त्याच्यामुळे ना त्याचा काही त्रास नाही एवढा. म्हणजे जेणेकरून तो पसारा करतो वगैरे करतो पण आणि ठेवतो पण. आणि कधीतरीच असा तो दुसरीकडनं आदवला तर तो तसंच राहतं. नाहीतर त्यांनी काढलेल्या वस्तूने तो बरोबर जागच्या जागी ठेवून देतो. त्याचं असंच दिनक्रम आहे ना चालूच राहतं. चला लहान मुलंच थोडंफार मस्ती करणार. नंतर तो बघा परत काढायला घेतला. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मग आमचं जेवण पण झालेलं होतं आणि जेवणानंतरचं परत झाडझूड म्हणजे हे सतत आहे ना रुटीन चालूच राहतं. दिवसातून किती टाईम झाडून होतं आणि किती टाईम नाही. किचन तर अक्षरशः 3-4 टाईम किचन साफ करून होतं. पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर जेवण झाल्यानंतर पूर्ण किचन एकदम फुल भरलेलं होतं. तुम्ही बघितलेलं होतं. एवढे भांडे घासलेले होते तरी पण एवढे डबल भांडे निघाले. माझ्याकडून इतके सारे भांडे निघतात ना काय माहिती. आणि असं कधी विचार करते एवढे भांडे माझ्याकडून कसे काय निघतात. पण खूप सारे भांडे निघतात जेवणाचे स्वयंपाकाचे. आणि आत्याने वगैरे त्यांनी स्वयंपाक केला का त्यांचे भांडे बिलकुल निघत नाही आणि माझे इतके सारे भांडे निघतात. कधी मी पण विचार करते का त्यांचे अजिबात भांडे निघत नाही आणि माझे कसे काय निघतात.